पुणे जिल्ह्याच्या चाकणमध्ये एका महिलेचा चुकीच्या उपचारांना मृत्यू झाल्याचा आरोप होतो। या संदर्भात पीडितांनी तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांकडून कुठलीही हालचाल होत नसल्याचं दिसून येते। पोलीस मात्र तपास सुरू असल्याचं सांगतात। चाकणमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिला आणि तिच्या बाळाला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय। चाकणमधल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये दीपक पडवळांनी सुवर्णा पडवळ यांना दाखल केलं होतं, मात्र त्या ठिकाणी चुकीचे उपचार झाले आणि पुढील उपचारासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र त्या ठिकाणी वेळेत उपचार न झाल्यानं सुवर्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करतायत। या संदर्भात दीपक पडवळ यांनी चाकण पोलिसांत तक्रार केली, मात्र पोलिसांकडूनही तपासात चालढकल सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। ज्यांची चूक आहे ती पोलिसांनी शोधून काढली पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे त्यांचा बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणामुळे जे माझ्या पत्नीचा आणि बाळाचा मृत्यू झाला आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि त्यांची पदवी कॅन्सल होऊन त्यांना योग्य ती सजा देण्यात येईल। मात्र पोलिसांनी दीपक पडवळांचे सर्व आरोप फेटाळले आणि तपास सुरू असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। इतर मुद्देमाल हा सीए तपासणीसाठी पाठवलेला आहे। त्याचप्रमाणे जे इंजेक्शन दिलं होतं ते इंजेक्शन सुद्धा आपण जप्त करून पाठवलेलं आहे। तर त्यामध्ये आता ज्यावेळी सीए अहवाल येईल त्याच्यानंतर ते आपण ससून हॉस्पिटलला पाठवू। त्यानंतर ससून हॉस्पिटलच्या रिपोर्टवरून जर त्यामध्ये डॉक्टरची चूक असेल तर डॉक्टरवर गुन्हा दाखल होईल। तसंच श्रद्धा हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टर विद्या भोसलेंनीही सर्व आरोप फेटाळले असून आरोपांत कुठलंही तथ्य नसल्याचं म्हटलंय। जे काय आमच्या नॉर्मनुसार आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे। पेशंट आम्ही स्वतः घेऊन गेलोय विथ ऑक्सिजन, विथ सलाईन, विथ ट्रीटमेंट। ह्यात कुठंही हलगर्जीपणा झालेला आहे असं मला वाटत नाही। आता पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास करून सत्य शोधणं गरजेचं आहे। साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।